100 एकरमध्ये आयुष्यभर रिझर्व्ह फॉरेस्टचा व्ह्यू, सोबत ट्रेकिंगला जाण्याचा आनंद आणि सोबत ह्या हाय राईज बिल्डिंगमध्ये स्वतःचं घर, सोबत 50% ओपन जागेमध्ये तयार झालेल्या ॲम्युनिटीज. तुम्हाला हे सगळं बघून इथल्या घराच्या किमती महाग वाटत असतील ना, पण थांबा, असं अजिबात नाही आहे. हा हिंजवडी वेसेनिटीचा सगळ्यात ॲफोर्डेबल किंवा लोवेस्ट कॉस्टचा किंवा राईट प्राईस प्रोडक्टचा प्रोजेक्ट आहे आणि सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे, जिथे ऑलरेडी 3 टॉवरचं पोझिशन झाले. लास्ट टॉवरमध्ये तुम्ही 2 आणि 3 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहात, ते पण ॲफोर्डेबल कॉस्टमध्ये. फक्त आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप जबरदस्त असा प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्टीव्हन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल बुक माय वास्तू. आणि तुम्हाला माहिती आहे, दर आठवड्याला तुमच्यासाठी पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातले आम्ही व्हिडिओ घेऊनच येत असतो. पण अनेक लोकांचे ॲफोर्डेबल कॉस्टच्या घरांसाठी आम्हाला फोन येत असतात आणि तुमच्यासाठी आम्ही अशा नवीन नवीन प्रॉपर्ट्या दरवेळेस शोधतच असतो. सो अशाच सिरीजमधला हिंजवडी भागामधला अतिशय सुंदर प्रोजेक्ट आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही फक्त आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये लक्षात येईल आणि तुम्हाला फर्स्ट होम घेण्याचा जो निर्णय तो घेणंसुद्धा सोपं जाईल. पुण्याच्या वेगवेगळ्या लोकेशनला हे सगळे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ह्या बिल्डरचे. पण आत्ता आपण ह्या प्रोजेक्टच्या लेआउटला सविस्तरपणे समजून घेऊया, कारण घर ही रोज घेतली जाणारी वस्तू नाही आहे. आणि इथे ज्या बजेटमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळतात आहे, तर त्या बजेटमध्ये फ्लॅट घेणाऱ्यांचं तर हे स्वप्न असतं पहिल्यांदाच घर घेण्याचं. तर अशा वेळेस तुम्ही त्या प्रोजेक्टच्या छोट्या मोठ्या गोष्टी समजून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. तर त्यामुळे या प्रोजेक्टच्या लेआउटला आपण थोडक्यात नाही तर सखोलपणे समजून घेणार आहोत. टोटल 12 एकरचं हे लँड पार्सल आहे. 12 एकरच्या विस्तीर्ण भूखंडावर हा पूर्ण प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे. त्याच्यातले हे जे 3 टॉवर दिसतात A, B, C, याचं खूप आधीच पोझिशन झालं होतं, ज्यामध्ये 2 आणि 3 BHK फ्लॅट विकण्यात आले होते. या तिन्ही बिल्डिंगमध्ये मिळून 528 सुखी कुटुंब ऑलरेडी इथं राहतात आहे. आणि ही जी तुम्हाला पूर्ण आडवी बिल्डिंग दिसते, ही D बिल्डिंग आहे, ज्याच्यामध्ये टोटल 7 विंग इथे असणार आहेत. आणि मला जर या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी जर USP काय वाटत असेल ना, तर 50% जागा, 50% जागा मोकळी सोडण्यात आलेली आहे. 12 एकरमध्ये 6 एकर जागेवर तुम्हाला इथे ॲम्युनिटीज बघायला भेटतील आणि सर्व ॲम्युनिटीज झालेले आहेत. रिसॉर्ट स्टाईलच्या ॲम्युनिटीज आहेत, ज्या आपण ह्या लेआउटनंतर प्रत्यक्षात जाऊन बघणार पण आहोत. पण त्याच्या आधी आपण हा लेआउट समजून घेऊ. टोटल ह्या ज्या तुम्हाला 3 बिल्डिंग दिसतात आहे, हे 3 फ्लोअर कार पार्किंग सोडून वर 23 मजल्याच्या ह्या तिन्ही बिल्डिंग होत्या. आणि ह्या ज्या समोरचे बिल्डिंग दिसतात आहे, ते D1, D2, D3, D4, D5, D6, D7 अशा 7 विंग आहेत. त्यातल्या 3 विंगचं इथं सेलिंग चाललेलं आहे. 4 फ्लोअर कार पार्किंगचे, म्हणजे ह्या D विंगमध्ये 4 फ्लोअर कार पार्किंगसाठी सोडण्यात आलेत. आणि वर 34 मजल्याच्या ह्या टोटल 7 विंग असणार आहेत आणि याचं नाव D टॉवर आहे. प्रत्येक फ्लोअरला फक्त 4च फ्लॅट इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत. यातले 2 फ्लॅट 2 BHK, 2 फ्लॅट 3 BHK असणार आहे. म्हणजे कमीत फ्लॅट प्रत्येक फ्लोअरला देण्यात आलेत. आणि 4 फ्लॅटच्या मागं तुम्हाला 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस ज्या आहेत त्या प्रत्येक फ्लोअरला इथे मिळणार आहेत. टोटल 552 युनिट असणार आहेत ह्या D विंगमध्ये. ABC मध्ये 528 होतात आणि इथे टोटल 952 युनिट असणार आहे. आता 34 मजल्याच्या बिल्डिंग असल्यामुळे तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेतल्यानंतर टोटल जी हाईट असते, त्याच्यानंतर जो व्ह्यूज असतो, या सगळ्याचा अनुभव होणार आहे. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की ह्या बिल्डिंगच्या समोरचा जो व्ह्यू आहे ना, तो पूर्ण हिल व्ह्यू आहे. 100 एकरपेक्षा जास्त जागेचं रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, जे लाईफ टाईम तसंच राहणार आहे. प्लस ह्या बिल्डिंगची जी वॉल आहे, म्हणजे इकडची बिल्डिंगची जी बाउंड्री आहे, ह्याच्या पुढं कधीच बिल्डिंग येणार नाही, कारण हे पूर्ण रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. तर तुम्हाला आता माहिती आहे, पुणे मुंबईसारखे मेट्रो शहरं जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात गाड्या
टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा मोठ्या गाड्या असल्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण जास्त असतं. आता शहरातल्या प्रदूषणाला तर आपण काही करू शकत नाही, शहराच्या मध्यवर्ती भागात किंवा जेव्हा शहरातून तुम्ही बाहेर पडता, पण जिथे आपण राहतो तिकडचं वातावरण स्वच्छ असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि इथं कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण तुम्हाला बघायला भेटणार नाही. सो राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही जागा आहे, हे लोकेशन आहे आणि मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो सविस्तरपणे लक्षात आला असेल. आता आपण ॲम्युनिटीजमध्ये जाऊया, त्या आपण एकदा प्रत्यक्षात जाऊन बघून घेऊया. 12 एकरमधली 6 एकर जागा ॲम्युनिटीजसाठी सोडण्यात आलेली आहे. आता मी ॲम्युनिटी स्पेसमध्ये इथे आलेलो आहे आणि हे क्लब हाऊस वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवतोच. पण क्लब हाऊसमध्ये जे लोक येणार त्या व्हिजिटरसाठी सुद्धा एवढी पार्किंग सोडण्यात आलेली आहे. मॅक्सिमम ओपन स्पेस तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये इथे बघायला भेटेल. खूप सुंदर प्रोजेक्ट आहे आणि ह्या सर्व ॲम्युनिटीज आहेत ना, ह्या रिसॉर्टच्या ॲम्युनिटीज आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे फर्स्ट होम आणि सेकंड होम दोन्हीचा जो फील आहे तो एकत्रच येणार आहे. सो आता आतमध्ये जाऊया आणि सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत, ज्या तयार ॲम्युनिटीज आहेत त्या बघून घेऊया. हा आहे सेमी ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल. हा खास प्रौढांसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे आणि याला लागूनच इथे आहे लहान मुलांसाठी सुरक्षित व स्वतंत्र किड्स पूल, ज्यामध्ये तुमची मुलं निर्धास्तपणे मजा करू शकतात. आराम, सुरक्षितता आणि लक्झरी सगळं कसं एकाच ठिकाणी इथे डिझाईन करण्यात आलेलं आहे. माझ्या मागं जे तुम्हाला दिसतंय ना, हे क्लब हाऊस आहे आणि हे या एरियातलं सगळ्यात मोठं क्लब हाऊस आहे. या क्लब हाऊसच्या आतमध्ये 50 लोक एकाच वेळेस मूवी बघू शकतात आणि असं थिएटर जे आहे, मिनी थिएटर, ते बनवून तयार आहे. त्या व्यतिरिक्त इंडोर गेम आहे, रेस्टॉरंट या क्लब हाऊसच्या आतमध्ये आहे. पार्टी फंक्शनसाठी हॉल सोडण्यात आलेला आहे आणि हे एवढं मोठं स्ट्रक्चर आहे की कितीही मोठा कार्यक्रम इथं आरामशीर होऊ शकतो. या साईडला सगळे तुम्हाला जे आउटडोअर्स गेम्स असतात त्याचे कोर्ट्स बघायला भेटेल, जसे की क्रिकेट आहे, बास्केटबॉल आहे, फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, बॅडमिंटन आहेत. त्या सगळ्याचे कोर्ट बनवून तयार आहे. तसे ही खूप लक्झुरियस ॲम्युनिटीज असते जी इथे ऑलरेडी बनवून तयार आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना कुठं बाहेर क्लासेस लावायची गरज नाही किंवा सोसायटीच्या बाहेर जायची गरज नाही. संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यानंतर मनसोक्त इथं मजा करू शकतात. आत्ता पण सोसायटीची सगळी मुलं जी आहेत ती इथे फुटबॉल खेळतात आहे. सो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटतील. आता आम्ही शूट करताना या भिंतीजवळ सगळे मोर बसले होते, कारण हे पूर्ण रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे. तर ह्या पण ॲडिशनल गोष्टी आहेत. म्हणजे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फर्स्ट होमसोबत सेकंड होमची पण जी मजा आहे, जो फील आहे तो मिळणार आहे. सो म्हणजे ह्या साईडला सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवण्यात आलेला आहे, तो आपण आतमध्ये जाऊन नीट बघून घेऊया. आता हा जो सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे, तर ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही 2 कार्पेट समजून घेऊ शकता. एक आहे 590 आणि एक आहे 625. आता दोन्हीमध्ये फरक काय, तर मास्टर बेडरूमची जी बाल्कनी आहे ती कमी जास्त आहे. 625मध्ये मास्टर बेडरूमला पण बाल्कनी येणार आहे आणि 590मध्ये ती बाल्कनी येणार नाही. तर तुमच्या बजेटच्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता. आता हे जे तुम्ही लिव्हिंग एरिया बघताय 15 बाय 10 ची साईज आहे. अशा पद्धतीने याचं फर्निचर किंवा डिझायनिंग होऊ शकतं. 150 स्क्वेअर फूट याची साईज आहे. दरवाजे अतिशय उच्च क्वालिटीचे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. लॅमिनेटेड वुडन डोअर आहेत. उच्च प्रतीचे जे लॉक आहेत ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. आता या साईडला तुम्ही बघू शकता की ह्या लिव्हिंगला लागून इथे तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे. आता ह्या बाल्कनीमधून तुम्हाला व्ह्यू जो आहे ना, तो खूप सुंदर असा बघायला भेटणार आहे. प्रत्यक्ष फ्लॅट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे आहे, पण 34 मजल्याच्या उंच बिल्डिंग असल्यामुळे आणि पुढे 100 एकरचं रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे या बाल्कनीचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. इथून जी हवा आहे ती नेहमी खेळती राहील तुमच्या घरामध्ये. सो या बाल्कनीचा खूप मोठा रोल आहे. बाकी फ्लॅट अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे की डेड स्पेस तुम्हाला कुठं तशी पण बघायला भेटणार नाही. प्रत्येक इंच ना इंच तुम्ही इथे वापरू शकता. स्मार्ट 2 BHK आहे आणि सायंटिफिकली पद्धतीने तुम्हाला इथे याची डिझाईन बघायला भेटेल. सो आता आपण किचन बघून घेऊया. किचन हे 7 बाय 8चं असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही किचन ट्रॉली, किचन कॅबिनेटचं प्लॅन इथे करू शकता. स्मार्ट 2 BHK असला तरी जर फर्निचर प्रॉपर केलं तर फ्लॅटचा प्रत्येक इंच ना इंच तुम्हाला वापरता येऊ शकतो. इथे 4 बाय 4ची ड्राय बाल्कनीसुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे. समजा ही वॉल जरी तुम्ही काढली तरी हे किचन अजून पण मोठं इथे होऊ शकतं. सो अशा पद्धतीने हे किचनचं स्ट्रक्चर इथे असणार आहे. हे तुमच्या मुलांचं बेडरूम असणार आहे. 10 बाय 10 याची साईज आहे. अशा फुल साईजच्या विंडो इथं तुम्हाला देण्यात आले आहेत. आता ह्या प्रोजेक्टमध्ये हा जो विंडो दिला आहे तुम्हाला, या विंडोमुळं व्हेंटिलेशन खूप चांगलं होणार आहे. म्हणजे
सूर्याचा जो प्रकाश आहे ना तो खूप मस्त येईल, कारण एका साईडने पूर्ण रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि प्लस ह्या ज्या बिल्डिंग आहेत ह्या हाय राईज बिल्डिंग आहेत, 34 मजल्याच्या बिल्डिंग. तर वरच्या साईडला जर तुम्ही फ्लॅट घेतलात ना तर फुल साईज विंडो दिल्यामुळे सूर्यप्रकाश कायम तुमच्या घरात राहील. या साईडला प्रॉपर साईजचं वॉर्डरोब जे आहे ते तुम्ही इथे नियोजन करू शकता. या बेडरूममधून तुम्ही बाहेर आलात की ह्या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, 6x4 याची साईज आहे. आणि जे तुमचं दुसरं बेडरूम आहे म्हणजे मास्टर बेडरूम ते ह्या साईडला देण्यात आलेलं आहे, 10x12 याची साईज आहे. आता या मास्टर बेडरूमला तुम्हाला इथे अटॅच टॉयलेट बाथरूम आणि समोरच्या साईडला बाल्कनी देण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये 2 कार्पेट आहेत. जर 590चा कार्पेट घेतला तर तुमच्या मास्टर बेडरूमला बाल्कनी नसेल, आणि जर 625 स्क्वेअर फूटचा जर तुम्ही 2BHK घेतला तर त्याच्यामध्ये ही बाल्कनी तुम्हाला इथे मिळते. आता इथे तुम्ही बघितली तर तुम्हाला अटॅच बाल्कनी देण्यात आलेली आहे, कारण ह्या फ्लॅटचा जो कार्पेट 625 असल्यामुळे इतर मास्टर बेडरूमला तुम्हाला ही बाल्कनी मिळणार आहे. सो दोन्ही कार्पेटमध्ये फक्त या बाल्कनीचा फरक आहे. तुमच्या बजेटच्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता. बजेटचा जर अडथळे येत असेल, बजेट तुम्ही स्ट्रेच करू शकत नसाल, तर एवढी बाल्कनी फक्त तुम्ही कॉम्प्रोमाइज करा. बजेट तुमचं ऑपअप कमी होऊन जाईल आणि काही अमाऊंट जर तुम्ही वाढवू शकत असाल तर मग ही बाल्कनीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 625च्या कार्पेटला तुम्ही इथे जाऊ शकता. सो अशा पद्धतीचा अतिशय सुंदर असा सॅम्पल फ्लॅट इथे बनवून ठेवण्यात आलेले आहेत. पुण्यातले जे टॉप 10 बिल्डर आहे त्यापैकी एका बिल्डरचा हा प्रोजेक्ट आहे. आणि प्रोजेक्टमध्ये जेवढ्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जेवढ्या फॅसिलिटी आहेत, ओपन स्पेस आहे, प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे, त्या मानाने जर तुम्ही इथलं बजेट बघितलं तर खूपच तुम्हाला लोवेस्ट असं बघायला भेटेल. सो आता आपण इथल्या प्राइसिंग समजून घेऊया. सो मंडळी, आता व्हिडिओच्या शेवटी आपण इथल्या प्राइसिंग, त्याच्यानंतर पोझिशन आणि किती डाऊन पेमेंट आणि EMI तुम्हाला लागेल हे समजून घेऊ. त्याच्या आधी माझी एक विनंती होती की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुण्याचे वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. मराठीमध्ये तर आपण आता टॉपला आहोत आणि आपले व्हिडिओ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बघितले जातात. आणि आपण फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आपले जे व्ह्युअर्स आहेत, आपले जे कस्टमर आहेत, त्यांना 1-to-1 सर्व्हिस देण्यावर विश्वास ठेवतो. हे सर्व करताना कधीच कुठले चार्जसुद्धा आमच्या व्ह्युअर्सला आणि कस्टमरला करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय की फर्स्ट होम घेताना लीगल निगोशिएशन आणि बँकिंग हे फार मोठे अडथळे असतात कस्टमरसोबत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पूर्ण मदत करतो. खास करून तुम्ही इथं फ्लॅट घ्या किंवा कुठेही घ्या, निगोशिएशनला तुम्हाला एक योग्य मध्यस्थी लागतो, तो आम्ही आहोत. मी स्वतः 19 वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. सो निश्चित आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअरसुद्धा नक्की करा, जेणेकरून जे तुमचे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांनासुद्धा इथं घर घेण्यासाठी निश्चित मदत होईल. सो आता आपण जर 2BHKचे कार्पेट समजून घ्यायला गेलो तर 590, 625, ज्याचा मी तुम्हाला आता सॅम्पल फ्लॅट पण दाखवला. त्यानंतर 662 आणि 688 स्क्वेअर फूट असे 4 कार्पेट आहे. 3BHKमध्ये 2 कार्पेट आहेत, 820 आणि 855. बेसिकली हा जो प्रोजेक्ट आहे ना हा स्मार्ट 1 3BHKचा आहे. जास्तीत जास्त फोकस रेटवर ठेवण्यात आलेला आहे की ॲफोर्डेबल सेगमेंटचे फ्लॅट किंवा राईट प्राईज प्रोडक्ट बनवण्यात आलेला आहे. आता रेट कमी असल्यामुळे हिंजवडी फेज 2 सारख्या लोकेशनलासुद्धा कुणी इथे फ्लॅट घेऊ शकतं. आता ह्याच्यापेक्षा कमी प्राईस तुम्हाला हिंजवडी वेसिलिटीमध्ये कुठंच बघायला भेटणार नाही आणि यशस्वी प्रोजेक्ट आहेत. 625 तर मी तुम्हाला सांगितलं ABCमध्येच युनिट आहेत. एवढ्या लोकांना पोझिशन झाले, लोक राहतात आहे. आता ह्या बिल्डिंगचं जे पोझिशन आहे, जे D टॉवरमधले 3 विंग आहेत, त्याचं पोझिशन तुम्हाला डिसेंबर 2027ला मिळणार आहे ॲज पर रेरा. पण बिल्डरची कमिटमेंट जी आहे ती जूनमध्ये, म्हणजे 6 महिने आधीच तुम्हाला सॉफ्ट पोझिशन इथे देण्यात येणार आहे. सो 590चा जर रेट सांगायचं झाला तर 66,48,375 रुपये पॅकेज कॉस्ट आहे. 625 जर मास्टर बेडरूमला तुम्ही बाल्कनी घेत असाल तर त्याची पॅकेज कॉस्ट 70 लाख जाते. 662 घेतला तर 73,84,000. 688 घेतला तर 76,44,000. 3BHK 99,97,000पर्यंत जातो आहे आणि 855चा 3BHK घेतला तर 1,03,00,000पर्यंत जातो आहे. बाकी तुम्ही जर या प्रोजेक्टला व्हिजिट करणार असाल तर निश्चित स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पहिला आम्हाला कॉन्टॅक्ट करा, बुक माय स्टुडिओ टीमला. आम्ही तुम्हाला हा प्रोजेक्ट दाखवू, याच्या अवतीभोवतीचे इतर प्रोजेक्ट पण दाखवण्यासाठी मदत करू. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की जर तुम्हाला एखादा फ्लॅट आवडला ना तर निगोशिएशनसाठी निश्चित आमची खूप चांगली मदत तुम्हाला इथे होईल. बाकी बँकिंगचे पण प्रॉब्लेम असतात. अनेक जणांचा सिबिलचा इश्यू असतो, बँक लोन होत नाही, तर तुमचं लोन कुठून होऊ शकतं हे सुद्धा आम्ही तुम्हाला निश्चित सांगू आणि ज्यामुळे तुमचं फर्स्ट होम घेण्याचं स्वप्न निश्चित इथे पूर्ण होईल. 90-95% तुमचं बँक लोन होईल. तुमच्याकडे एक 5-10 लाख रुपयाची अरेंजमेंट फक्त असावी लागणार आहे आणि एवढा सुंदर आणि एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये निश्चित तुमचं घर होऊन जाईल. तर तुम्ही कॉल करा, काही प्रश्न असेल तर तुम्ही
कॉल तर करू शकता, पण मेसेज पण करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. पण फर्स्ट होम जर तुम्ही अख्ख्या पुण्यात कुठेही बघत असाल तर एक विश्वासू सहकारी म्हणून, कन्सल्टंट म्हणून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायला मुळीच विसरू नका. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअरसुद्धा निश्चित करा आणि तुम्ही कुठल्या लोकेशनला घर शोधताय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित करवा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.